गणिताचा अभ्यास कसा करायचा? तर अभ्यास सुरू करायचा, चॅप्टर सुरू करायचे त्याआधी आपण सुरू करणार आहे बेसिक जर तुमचं चांगल्या प्रकारे क्लिअर झालं असेल तर तुम्हाला समोरचे गणित करण्याकरता, समोरचे चॅप्टर्स करण्याकरता जास्त प्रमाणात मदत होईल आणि आयडिया लवकर क्लिअर होत जातील. आता बेसिक मॅथ्समध्ये आपण घेतलं या ठिकाणी पहिला टॉपिक संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण नंबर्स. कोणकोणत्या प्रकारच्या संख्या आहेत त्यावरचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग वेळेवर त्या संख्या आठवत नाहीत त्या आपण आधीच क्लिअर करून ठेवणार. यामध्ये नंबर 1 ला आपण पाहणार नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण नॅचरल नंबर्स, म्हणून त्याला n ने डिनोट करतो, n ने आपण त्याला दर्शवतो. नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, अनंत. याचा अर्थ नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होतं? 1 पासून. यांनाच पुन्हा मोज संख्या असं सुद्धा म्हणतात. मोज संख्या. मोज संख्या म्हणण्याचं कारण काय? तर ह्या संख्या आपण वस्तू, व्यक्ती मोजण्यासाठी वापरतो, म्हणून यांना काय म्हणतो आपण? मोज संख्या. दुसरा प्रकार पूर्ण संख्या, याला म्हणतो आपण होल नंबर्स, पूर्ण संख्या, म्हणून त्याला W पासून स्पेलिंग सुरू होतं, W दर्शवतो. होल नंबर्स कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, अनंत. दोघांमध्ये फरक कुठं पडला? या ठिकाणी 0 नाही, या ठिकाणी 0 आहे. एकाच संख्येचा फरक आहे, तो म्हणजे 0. त्यानंतर तिसरा प्रकार पूर्णांक संख्या. इंटिजर्स त्याला आपण म्हणतो I ने दर्शवतो. पूर्णांक म्हणजे काय? तर सेंटरला 0 असतो. या बाजूला जर गेले तर 1, 2, 3 अनंत. या बाजूला आले तर -1, -2, -3 अनंत. दोनही बाजूला अनंत प्रमाणात वाढत जातात. सेंटरला काय असतो? 0 ही संख्या असते. याला म्हणतो आपण पूर्णांक संख्या. जसं यामध्ये सर्वात लहान 0 आहे, यामध्ये सर्वात लहान 1 आहे, तसं यामध्ये सर्वात लहान संख्या आपल्याला सांगता येत नाही. डावीकडे जर आलं तर संख्या लहान लहान होतात, उजवीकडे गेलं तर संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. पण सर्वात लहान धन पूर्णांक संख्या जर विचारली तर 1 आहे. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या जर विचारली तर त्या ठिकाणी काय? -1 आहे. मग पूर्णांक संख्येची व्याख्या काय लक्षात ठेवायची तुम्हाला? धन संख्या, ऋण संख्या व 0 यांचा जो काही संच असतो त्या संचाला आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या. त्यानंतर चौथा प्रकार मूळ संख्या. इंग्लिशमध्ये म्हणतो याला आपण प्राईम नंबर्स, मूळ संख्या. ज्या संख्येला फक्त स्वतःनेच आणि 1 ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल 17ला दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही शिवाय 17. याला म्हणतो आपण मूळ संख्या. किंवा 17ला आपण 1 ने भाग देऊ शकतो. जर तुम्ही म्हटलं 15 तर 15ला 5 ने भाग जातो. याचा अर्थ 15 मूळ संख्या नाही. ज्यांना स्वतःनेच भाग जातो त्यांना म्हणतो आपण मूळ संख्या. याचं काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. सुरुवात कुठून होतं? तर 2 पासून. 2 नंतर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13 वगैरे वगैरे. यांच्यामध्ये लिंक वगैरे अशी काही नाही. अचानकपणे येणाऱ्या मूळ संख्या आहेत ज्यांना ज्यांना भाग जात नाही. वैशिष्ट्य काय? तर सर्वात लहान मूळ संख्या 2, पण ती कशी आहे? सम आहे. बाकीच्या सर्व संख्या जर पाहिल्या तर कशा दिसतात आपल्याला? विषम दिसतात. मग सर्वात लहान मूळ संख्या 2. एकमेव सम मूळ संख्या सुद्धा कोणती? 2. त्यानंतर 100 पर्यंत जर मूळ संख्या आपण पाहिल्या तर 100 पर्यंत मूळ संख्या आहेत आपल्या 25. त्यांची जर बेरीज केली तर 1060. हे सर्व अंक आपले पाठ पाहिजेत. 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे? सर्वात लहान कोण आहे? बेरीज किती आहे? त्यानंतर 50 पर्यंत जर आपण चेक केलं तर 15 मूळ संख्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. कोणत्या कोणत्या संख्या पाहिल्या आपण? नैसर्गिक पाहिल्या, पूर्ण पाहिल्या, पूर्णांक पाहिल्या आणि मूळ पाहिल्या. आपण संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या. मूळ संख्या आपण पाहिलो तर फॉर एक्झाम्पल 13, ज्या संख्येला त्या संख्येने भाग जातो. संयुक्त संख्येचा विचार जर करायचा असेल तर ज्या संख्येला स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जातो. फॉर एक्झाम्पल 24ला 2 ने भाग जातो, किंवा 24ला 6 ने भाग जातो, किंवा 24ला 4 ने भाग जातो. याला म्हणणार आपण संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. मग संयुक्त संख्या 100 पर्यंत जर आपण पाहिल्या तर 74 आहेत. म्हणजेच 25 मूळ संख्या आणि 1 जर आपण काढलं म्हणजे टोटल 26 संख्या जर काढल्या तर उरलेल्या कोणत्या राहतात आपल्याकडं? संयुक्त संख्या त्या ठिकाणी राहतात.
त्यानंतर पुन्हा एक प्रकार लक्षात ठेवायचा तुम्हाला, जोडमूळ संख्या. जोडमूळ याला म्हणतो आपण ट्विन प्राइम. जोडमूळ संख्या, ट्विन प्राइम नंबर्स. आता जोडमूळ, मूळ आपण आत्ताच पाहिलं. जोडमूळ याचा अर्थ जोडून आलेल्या मूळ संख्या. फॉर एक्झाम्पल 3 आणि 5 यांना आपण जोडमूळ म्हणणार. यांना जोडणारी संख्या कोणती आहे? 4 आहे. 3 आणि 5 यांना जोडणारी संख्या 4. किंवा आपण असं लक्षात ठेवू शकतो, दोन मूळ संख्यांमधला फरक जर 2चा असेल तर त्या संख्यांना आपण काय म्हणणार? जोडमूळ संख्या. 3 आणि 5 आहे, 5 आणि 7, 11 आणि 13 ह्या सगळ्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या झाल्या. बट तुम्हाला म्हटलं असेल 13 आणि 17 ही पण मूळ आहे, ही पण मूळ आहे, बट यांना जोडमूळ म्हणायचं नाही. त्याला कारण काय? दोनही जरी मूळ संख्या असतील तरी त्यामधला फरक 2 पेक्षा कसा आहे? जास्त आहे. आपल्याला काय पाहिजे? मूळ संख्यांमधला फरक 2चाच पाहिजे. 2चा फरक असेल तर जोडमूळ आहे, 2चा फरक नसेल तर जोडमूळ नाही. को प्राइम नंबर्स, सहमूळ संख्या. आता सहमूळ करता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं 14 आणि दुसरा आपण सपोज या ठिकाणी घेतलेला आहे 19. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला की 14 आणि 19ला कोणत्या एका संख्येने पूर्ण भाग जातो? आपल्याला संख्या सापडत नाही. 2 जर समजा घेतली तर 2नी याला भाग जातो, याला भाग जात नाही. 19 घेतलं तर याला भाग जातो, याला भाग जात नाही. याचा अर्थ यांच्या दरम्यान सामायिक अवयव नाही. मग यांच्या दरम्यान सामायिक अवयव जर नसेल तरच याला आपण काय म्हणणार? सहमूळ संख्या. तुम्ही जर असं घेतलं 14 आणि त्यानंतर 20 ह्या सहमूळ आहेत का? प्रश्न तोच विचारायचा की 14 आणि 20ला कोणत्या एका संख्येने भाग जातो का? तर आपण या ठिकाणी म्हणणार हो, 2नी भाग जातो. 2नी 14ला जातो, बेसाती 14, बेदाय 20. याचा अर्थ यांच्या दरम्यान सामायिक अवयव आहे. आणि सामायिक अवयव जर असेल तर ह्या संख्या सहमूळ नाहीत. म्हणजे व्याख्या काय लक्षात ठेवायची आहे? 2 संख्यांच्या दरम्यान जर सामायिक अवयव नसेल तरच या संख्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. त्यानंतर क्रमागत असणाऱ्या ज्या काही संख्या आहेत, समजा तुम्हाला म्हटलं 15 आणि 16, तर या चेक करण्याच्या आवश्यकताने डायरेक्ट या संख्यांना आपण म्हणणार सहमूळ. क्रमागत असणाऱ्या कोणत्याही 2 नैसर्गिक संख्या या सहमूळ संख्या असतातच. दूरदूरच्या असतील तर चेक करायचं, क्रमागत असतील तर चेक करायची गरज नाही, डायरेक्ट म्हणून टाकायचं सहमूळ संख्या. आपल्याला पाहायचं आहे परिमेय संख्या, रॅशनल नंबर. आता परिमेय संख्या करता आपण 3 प्रकार पाडू यामध्ये. पहिला, साधी परिमेय संख्या, सिंपल रॅशनल नंबर. तर साधीमध्ये जर विचार करायचा असता तर पूर्णांक संख्येच्या छेदात दुसरी पूर्णांक संख्या असेल परंतु 0 सोडून, तर या संख्येला आपण म्हणणार साधी परिमेय संख्या. -3 छेदात 5 असेल यालाही आपण म्हणणार परिमेय परंतु ऋण परिमेय संख्या. नुसतं 5 आहे, खाली काहीच नाही, आपण मनाने 1 लिहू शकतो, ही सुद्धा परिमेय संख्या. नुसतं 4 असेल याला सुद्धा आपण परिमेय संख्या असं म्हणणार. बट 3 छेदामध्ये 0 याला परिमेय म्हणता येत नाही, कारण याचं उत्तर जर काढायला गेलं तर उत्तर आपल्याला माहिती नाही, अनंत आहे. छेदामध्ये जर 0 दिसलं तर त्या संख्या परिमेय नसतात. मग या ठिकाणी ही परिमेय, ही परिमेय, ही परिमेय. 3 छेदामध्ये 0 परिमेय नाही, परंतु 0/3 जर म्हटला तर ही संख्या आपली कोणती राहणार आहे? परिमेय. किंवा नुसतं 0 जरी घेतलं तरी सुद्धा आपण त्याला म्हणणार परिमेय संख्या, कारण ज्या संख्येच्या छेदात काहीच नसतो त्या संख्येच्या छेदात आपण घेऊ 1. ही झाली आपली साधी परिमेय संख्या. त्यानंतर दशांशचा आपण विचार करू. दुसरा प्रकार, दशांश परिमेय संख्या. म्हणजेच दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला संख्येचं रिपिटेशन, पुन्हा पुन्हा संख्या येत असेल, किंवा 2.356 याचा अर्थ या ठिकाणी ग्रुपचं रिपिटेशन आहे. एका संख्येचं किंवा एखाद्या गटाचं रिपिटेशन जर जाणवत असेल दशांश चिन्हाच्या उजवीकडे तर त्याला म्हणायचं आपण परिमेय संख्या. किंवा असं तुम्हाला देतील 0.31च्या डोक्यावर बार. बारचा अर्थ रिपिटेशनच असतो. त्यानंतर तिसरा, कर्णिस्थ परिमेय संख्या. कर्णिस्थ परिमेय संख्या. जसं वर्गमुळामध्ये समजा आपण घेतलं 16 तर याचं उत्तर आपल्याला मिळतं 4.
म्हणजे ज्या करणीचं उत्तर पूर्णांकामध्ये मिळतं त्याला म्हणणार आपण करणीस्थ परिमेय संख्या. तुम्ही म्हटलं घनमुळामध्ये 8, याचं उत्तर किती आहे आपलं 2 आहे, याचा अर्थ ही पण परिमेय संख्या आहे. परंतु वर्गमुळामध्ये 2 जर घेतलं तर याचं उत्तर नाही, वर्गमुळामध्ये 5 घेतलं याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. उत्तर मिळतं परंतु असं पूर्णांकामध्ये मिळत नाही, म्हणून याला आपण परिमेय संख्या म्हणणार नाही. आपण त्रिकोणी संख्या, ट्रँग्युलर नंबर, त्रिकोणी. आता त्रिकोणी संख्या तुम्हाला जर शोधायची असेल तर फॉर एक्झाम्पल 6 त्रिकोणी आहे किंवा नाही, तर या ठिकाणी जी संख्या दिली असेल तिची आधी दुप्पट करायची. 6 ची दुप्पट 12, त्यानंतर 12 चे अवयव पाडा. अवयव म्हणजे 12 कोणकोणत्या 2 संख्यांचा गुणाकार आहे, तर 3 आणि 4 चा गुणाकार आहे, 6 आणि 2 चा गुणाकार आहे, 12 आणि 1 चा गुणाकार आहे. अशा प्रकारे एवढ्या संख्यांचे गुणाकार पुन्हा 4 आणि 3 चा आपण केलेला आहे. अशा प्रकारे गुणाकार तुम्हाला 12 मध्ये मिळतात. मग चेक काय करायचं, जर अवयव त्या ठिकाणी क्रमागत असतील तरच या संख्येला आपण काय म्हणणार त्रिकोणी संख्या. मग दुपटीचे अवयव 3 आणि 4 क्रमागत आहेत, यांचं काही काम नाही, तर या 6 ला आपण म्हणायचं त्रिकोणी संख्या. दुसरा आपण एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल 15. 15 ची दुप्पट किती घेणार आपण 30. 30 चे अवयव जर पाडले तर 6 पंचे 30. या ठिकाणी अवयव क्रमागत आहेत म्हणून 15 त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर समजा आपण या ठिकाणी घेतलं असेल 12, तर 12 ची दुप्पट 24. 24 चे अवयव जर आपण पाडले 6 गुणिले 4 किंवा 12 गुणिले 2 किंवा 24 एक 24, कोणतेच अवयव क्रमागत नाहीत म्हणून 12 त्रिकोणी संख्या नाही. तर या प्रकारे त्रिकोणी संख्या तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या जर आपल्याला विचारली तर ती कोणती आहे 1. 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहे, तर तेवढा अंक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत, एकूण 13 आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे चौरस संख्या, याचा अर्थ स्क्वेअर नंबर. चौरस याचा अर्थ ज्या संख्या पूर्ण वर्ग आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं असेल 144 12चा वर्ग आहे म्हणून चौरस संख्या. तुम्ही म्हटलं असेल 150 कोणाचाच वर्ग नाही, याचा अर्थ ही चौरस संख्या नाही. 36 6चा वर्ग आहे, याचा अर्थ ही चौरस संख्या आहे. अशा प्रकारच्या सर्व वर्ग संख्यांना आपण चौरस संख्या असं म्हणू. सर्वात लहान जर पाहिलं तर सर्वात लहान वर्ग संख्या आहे 4, म्हणजेच सर्वात लहान चौरस संख्या कोणती आली 4. त्यानंतर समसंख्या, इव्हन नंबर. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 व 8 यापैकी अंक येत असेल त्या संख्यांना आपण काय म्हणणार समसंख्या. उदाहरणार्थ आपण घेतलं या ठिकाणी 345 354, यापैकी अंक एकक स्थानी इथे नाही, याचा अर्थ ही समसंख्या नाही. पण यापैकी एक अंक एकक स्थानी आहे, याचा अर्थ याला आपण काय म्हणणार समसंख्या. दुसरा विषम संख्या. विषम संख्या याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ऑड नंबर्स. एकक स्थानी काय पाहिजे तर 1 3 5 7 9 यापैकी अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्यांना म्हणायचं विषम संख्या. उदाहरणार्थ 845 एकक स्थानी दिलेल्या अंकांपैकी अंक आलेला आहे, याला म्हणायचं विषम संख्या. तर जवळपास इतक्या संख्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. हे सर्व तुम्हाला नंतरच्या गणितांकरता तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. बेरीज आणि वजाबाकीचे रूल्स. तर बेरीज आणि वजाबाकी या ठिकाणी चिन्हाच्या उद्देशातून पहिल्यांदा आपण पाहू. मग पहिला नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा, चिन्ह समान असतील तर काय करायची बेरीज करायची. दुसरा नियम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, चिन्ह जर विरुद्ध असतील तर, विरुद्ध चिन्ह असतील तर त्या ठिकाणी काय होईल वजाबाकी. दोनही कंडिशनला उत्तराला जे काही चिन्ह असतं ते मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला द्यावे. दोन रूल तुमच्या पक्के लक्षात ठेवायचे आहेत. आता उदाहरण पाहू आपण. चिन्ह समान म्हणजेच -10 -20 दोघांचे चिन्ह कसे आहेत सारखेच आहेत, मायनस मायनस.
पटकन आपण म्हणतो की मायनस मायनस प्लस करण्यात यावे, उत्तर आपण लिहून टाकतो 30. या ठिकाणी आपलं चुकलं. चिन्ह समान आहेत, बेरीज केली 30. पुन्हा नंतर हे विसरायचं नाही की मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 20 आहे, 20चं चिन्ह काय? वजा आहे. तुम्हाला म्हटलं असेल या ठिकाणी -20 अधिक 10. या ठिकाणी काही लोक बेरीज करून टाकत असतात कारण यांना प्लस चिन्ह पटकन मधात दिसतं आपल्याला. पण चिन्ह जर विरुद्ध असतील तर काय करायची? वजाबाकी. मोठ्यातून छोटी संख्या काढायची. 20 मधून 10 जर काढले तर 10 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. याचा अर्थ -10. तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करत जात असता, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं की नाही द्यायचं तो विचार होत नाही. तो विचार प्रत्येक स्टेपला व्हायला पाहिजे. आता समजा तुम्हाला थोडंसं गणित मोठं दिलेलं आहे. 2 -2 -2 -2 -2. पटपट पटपट तुम्हाला असं वाटतं मायनस 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 आहे. मग 1 2 3 4 5 पटकन आपण बेरीज करून टाकतो. -10 त्या ठिकाणी लिहून ठेवतो. आता कॅल्क्युलेशन काय येतं ते पहा. याचं चिन्ह कोणतंच नाही, याचा अर्थ कोणता आहे? अधिक आहे. यांचे चिन्ह सारखे आहेत, 1 2 3 4 सगळ्यांचे वजा 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 आलेले आहेत. याचा अर्थ एवढ्या सर्व संख्यांची बेरीज होईल. मग किती झाली बेरीज? 8. कोणतीच संख्या मोठी नाही, मग ते चिन्ह द्या -8. हा पुन्हा +2 या ठिकाणी राहिलेला आहे. याचं चिन्ह वजा आहे, याचं चिन्ह अधिक आहे. त्यामुळं काय होईल? चिन्ह विरुद्ध असतील तर काय करायला पाहिजे? वजाबाकी. याचा अर्थ 8 मधून 2 जर काढले तर उरले 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, याचा अर्थ उत्तर काय आलं? -6. एवढे बेरीज करायची की वजाबाकी करायची, या नियमानुसार तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं. त्यानंतर कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील पदाचे चिन्ह बदलायचे. उदाहरणार्थ 2 वजा कंसामध्ये तुम्हाला दिलं -5. बाहेरचा 2 जसाच्या तसाच. इथे वजा आल्यामुळं आतमधलं चिन्ह जे वजा आहे हे बदलून टाकायचं +5. मग याचा विचार नंतर करायचा नाही, याच्यामुळे यामध्ये बदल झालेला आहे. मग 2 अधिक 5 या ठिकाणी किती आलं? आपलं उत्तर 7 आलेलं आहे. गणित किती काही मोठं असू द्या, 10 वजा कंसामध्ये समजा 20 पुन्हा वजा कंसामध्ये -5. तर याला आपल्याला सोडवायचं आहे. पहिल्यांदा 10 आपला जसाच्या तसा, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आलं, आतमधलं चिन्ह बदलावं लागेल. बदलायचं म्हणजे इथं कोणताच नाही तर मनानं समजायचं प्लस आहे. मग प्लस आहे तर त्याचा काय होईल? -20. इथं वजा आलेलं आहे, या वजामुळे आतमधलं बदलं, या ठिकाणी मायनसचा काय होईल? +5. याचं कॅल्क्युलेशन, याला चिन्हच नाही याचा अर्थ प्लस. +10 अधिक 5 समान चिन्ह बेरीज करा. 10 आणि 5 15 मोठ्या संख्येचं चिन्ह. -20 आपला जसाच्या तसा. पुन्हा या ठिकाणी अधिक चिन्ह, या ठिकाणी वजा चिन्ह आहे. या दोघांची काय होईल? वजाबाकी होईल. मग 20 मधून 15 जर काढले तर 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. याचा अर्थ उत्तराला तुमचं -5. आता यानुसार कोणतंच गणित आपलं चुकायला नाही पाहिजे, म्हणजेच कोणतंच चिन्ह आपलं या ठिकाणी चुकायला नाही पाहिजे. बेरीज करायची की वजाबाकी करायची, संख्या किती काही मोठ्या असू द्या, गट 2च पडणार आहे. प्लसचा एक गट म्हणजे अधिकचा एक गट आणि वजाचा एक गट. त्यांचं कॅल्क्युलेशन करून तिसऱ्या स्टेपला तुमचं उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. वजाबाकी आपल्याला घ्यायची आहे मोठ्या संख्या असतील तर. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जातो, हातचा घेणे, कुठं द्यायचं, काय करायचं. कोणताही एक वर द्यावा लागतो किंवा खाली द्यावा लागतो, कोणताही एक नियम लक्षात ठेवायचा. आता 2345 मधून आपल्याला 1896 वजा करायचे. मग 5 मधून 6 जात नाही तर या ठिकाणी आपण उसना घेऊ, 15 तयार होतील. उसना या ठिकाणी घेतला आपण खालून. 15 मधून जर 6 काढले तर उरले या ठिकाणी 9. उसना घेतल्यानंतर पटकन इकडे यायचं नाही, घेतलेला उसना परत द्यायचा. जेव्हा आपण खाली उसना परत देत असतो तेव्हा 1 ने संख्या वाढत असते. याचा अर्थ इथं ऑलरेडी 9 होते तर काय तयार होईल आता? संख्या 10. पुन्हा या 4 मधून 10 जात नाही, इथून उसना घेणार आपण 1, तयार झालं 14. 14 मधून जर 10 काढले तर उरले किती? 4. उसना घेतलेला पुन्हा परत द्या. 8चा झाला या ठिकाणी 9. 3 मधून 9 वजा होत नाही, मायनस होत नाहीत. याचा अर्थ पुन्हा या ठिकाणी उसना घ्या. काय तयार झालं? 13. 13 मधून जर 9 आपण पुन्हा काढले तर उरले किती? 4. उसना घेतलेला परत द्या, 2 तयार होईल. 2तून 2 गेले 0. याचा अर्थ वजाबाकी किती आली आपली? 449.
फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं आहे 2.35 अधिक 4 अधिक 0.283 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता यांची बेरीज करायची तर आडवी बेरीज जर तुम्हाला जमत नसेल तर ह्या संख्या काय करा, उभ्या मांडा. म्हणजे 2.35 अधिक 4 आपला जसाच्या तसा काहीच नाही, ते या ठिकाणी काय करा 0 0 देऊन टाका. त्यानंतर 0.283 या ठिकाणी काही नाही तर काय करा 0 द्या. सगळ्यांची बेरीज जर पाहिला आपण तर 3 8 आणि 5 13शी पुन्हा 3 हातचा आला 1 3 आणि हातचा 1 4 आणि 2 6 पुन्हा पॉईंट खाली पॉईंट 4 आणि 2 6 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 6.633. महत्वाचा मुद्दा काय तर पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे. जिथं संख्या नसतील मनानं 0 दिले तरी चालतात, त्या ठिकाणी काही आपल्याला फरक पडत नाही. दशांश अपूर्णांक आपण पाहिले आहे. आता विचार करू आपण व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी, आता व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करायची. फॉर एक्झाम्पल 2.1/3 अधिक 2/3 यामधला हा पहिला भाग आहे. आता पहिल्या भागामध्ये आपण याचं रूपांतर करायचं. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि हा नुसता अपूर्णांक आहे. मग याचं रूपांतर करायचं असतं तेव्हा यांचा गुणाकार 3 2 6 वरचा अंश त्यामध्ये मिळवायचा. 6 अधिक 1 7 छेदातला 3 आपला ॲज इट इज प्लस 2/3 दोघांच्या छेदात 3 हा समान अंक जर असेल तर तो जसाच्या तसाच लिहा. प्लस या ठिकाणी अधिक आहे तर दोनही अंशाची बेरीज करून टाका. 7 आणि 2 9. हे झालं आपला आन्सर. भाग जर तुटत असेल तर भाग तोडायचा. जसा 3 1 3 3 3 9 फायनल आन्सर 3/1. याचा अर्थ उत्तर किती आलं तुमचं 3. या ठिकाणी काय झालंय दोघांचा छेद कसा आहे समान आहे. समजा जर छेद समान नसेल, फॉर एक्झाम्पल 2/3 अधिक 1/2 या दोन अपूर्णांकांची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी जे काय असेल ते करायचं. बेरीज आहे म्हटलं तर पहिल्यांदा तिरपा गुणाकार, कारण छेद समान नाही. 2 2 4 इथे अधिक आहे तर अधिक लिहा. आता असा गुणाकार 3 1 3 छेदामध्ये छेदांचा गुणाकार 3 2 6. आता याचं कॅल्क्युलेशन 4 आणि 3 7 7/6 हे झालं आपलं फायनल आन्सर. छेद सारखा असेल तर कसं करायचं आणि छेद सारखा नसेल तर कसं करायचं, दोन्ही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला 3 संख्या दिलेल्या असतात. या ठिकाणी आपण 2च संख्यांचा विचार केला. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर 2/3 अधिक 5/2 अधिक 7/, सपोज आपण घेतला या ठिकाणी 4. यांची बेरीज असेल किंवा यांची वजाबाकी असेल तर लक्षात घ्यायचं की छेद जर जास्त असतील म्हणजे संख्या जर जास्त असतील तर तिरपा गुणाकार थोडासा आपल्याला त्रासदायक ठरतो. तेव्हा सर्वांचे छेद काय करायचे समान करायचे. आता 3 2 आणि 4 यांचा छेद समान करायचा आहे. याचा अर्थ सगळ्यांच्या छेदामध्ये एकच अंक आणायचा आहे. तर चेक करायचं की सर्व संख्यांनी कोणत्या एका संख्येला भाग जातो, त्याला आपण लसावी असं म्हणत असतो. मग आता 3 2 आणि 4नी 12ला भाग जातो जवळच्या संख्येला. मग आता 12ला जातो तर प्रत्येकाच्या छेदामध्ये 12 आणायचे हे कन्सिडर करायचं आपण. प्रत्येकाच्या छेदात 12 पाहिजे. मग याला कशानं गुणलं तर 12 येईल, 4नं गुणलं तर. मग 3 चूक 12. खाली जर 4नं गुणलं तर वर पण 4नीच गुणायचं. 4 2 8 अधिक इथे पण 12 पाहिजे तर याला 6ने गुणावं लागेल. वर पण 6ने गुणायचं. 6 5 30 छेदामध्ये 12 अधिक इथे 12 आणण्याकरता याला आपण 3ने गुणणार. वर पण 3नेच गुणावं लागतं. मग खाली 12 आलेले आहेत आणि 7 त्रिक 21. आता काय झालं सर्वांचे छेद कसे झाले समान झालेले आहेत. मग सर्वांचे छेद जर समान झाले तर छेद तसाच ठेवा 12. सगळ्या संख्यांची बेरीज असल्यामुळं 8 अधिक 30 अधिक 21. आडवी बेरीज करा. आडवी करता येत नसल याला उभं मांडा. 30 अधिक 8 झाले आपले 38. पुन्हा त्यामध्ये 21 तुम्हाला मिळवायचे. याचा अर्थ 59 वरची आपली बेरीज झालेली आहे. म्हणजे फायनल आन्सर किती आलं या बेरीजेचं तर 59/12. या प्रकारे व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल तर आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे.
होतं बेरीज आणि वजाबाकी, याला टाईप 1 कन्सिडर करा आणि बेरीज आणि वजाबाकीचे सगळे प्रॉब्लेम्स जेच चिन्हाचं तुमचं कॅल्क्युलेशन, चिन्हाचं तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते सॉल्व्ह होण्याकरता टाईप 1 मध्ये जायचं आणि त्याचे सगळे प्रॉब्लेम्स काय करायचे, सोडवून टाकायचे. जितके जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार तितके जास्तीत जास्त आयडिया तुमच्या कशा होतील, क्लिअर व्हायला लागतील. आता या ठिकाणी आपण गुणाकारामध्ये जाऊ, त्याला आपण टाईप 2 असं म्हणू. आता टाईप 2 म्हणजे आपण सगळा गुणाकाराचा विचार करू, गुणाकाराचे नियम किंवा गुणाकार करणे वगैरे वगैरे. तर पहिल्यांदा नियमांचा विचार करू. जसं आपण या ठिकाणी समजा घेतलं -2 गुणाकारात -3 गुणाकारात -5. गुणाकार सर्वांनाच करता येतो. 5 त्रिक 15 आणि 15 दुनी 30, हा झाला गुणाकार आपला 30. चिन्ह द्यायचं कोणतं, इथे वजा, इथे वजा, इथे वजा आहे. मग त्यावेळेस काय करायचं, गुणाकारामध्ये सगळ्या चिन्हांची संख्या मोजायची. तर किती चिन्ह आले, 3 आले. जर चिन्हांची संख्या जर विषम असेल तर या ठिकाणी उत्तराला चिन्ह कोणतं देणार, मायनस. समजा तुम्हाला म्हटलं -3 गुणाकारात -5 गुणाकारात -1 गुणाकारात -2. हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर 3 5 15, 15 1 15 आणि 15 दुनी 30. चिन्ह मोजा, 1 2 3 4. 4 चिन्ह आलेले आहेत. याचा अर्थ अंक कसा आला आपला, सम आला. आणि सम जर अंक येत असेल तर याला चिन्ह कोणतं देणार आपण, धन द्यायचं. कधी कधी आपल्याला असं दिलेलं असेल -1 टू दी पॉवर 85. याचा अर्थ काय, -1चा 85 वेळा गुणाकार. 1चा गुणाकार किती काही वेळा करा, एकच राहणार आहे. वजा जे चिन्ह आहे ते किती वेळा येईल, 85 वेळा येईल. म्हणजेच अंक कोणता आला, हा विषम आलेला आहे. याचा अर्थ याला उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं, मायनस. तुम्हाला म्हटलं -2चा घातांक सपोज 2, म्हणजे -2चा 2 वेळा गुणाकार, तो आला 4. वजा चिन्ह किती वेळा आहे, 2 वेळा आहे. सम आलं तर याला चिन्ह कोणतं राहणार आहे, +4. या प्रकारे संख्या जर विषम असेल तर उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं. गुणाकारामध्ये ऋण चिन्हांची संख्या जर सम असेल तर उत्तराला धन चिन्ह द्यायचं. चिन्हांचा विचार केलेला आहे. समजा असं दिलं तुम्हाला 245 वजा 245, गुणाकारामध्ये समजा आपण घेतलाय 347. मग यांचा गुणाकार करायचा आहे सपोज. तर 245 वजा चिन्ह तात्पुरतं बाजूला ठेवा, गुणाकारामध्ये 347. गुणाकार जर आपल्याला करायचा असेल तर पहिल्यांदा 7ने आपण तीनही संख्यांना गुणून काढू. केअरफुली लक्षात घ्या. 7 5 35, 35 5, हातचे आले आपले 3. 7 चूक 28, 28 अधिक 3 31, 31 1, हातचे आले पुन्हा 3. 7 2 14, 14 अधिक 3 17. म्हणजे 7 आपण या तीनही संख्यांना मल्टिप्लाय केलेला आहे तर गुणाकाराला 1715. त्यानंतर 4 आपल्याला गुणायचं आहे. दुसरी संख्या घेतल्याबरोबर त्यांचा गुणाकार करत असताना इथून लिहायचं, हे एक घर सोडून द्यायचं, तिथं फुली मारून ठेवतो. 4 5 20 0, हातचे आले 2. त्यानंतर 4 चूक 16 आणि 2 18, 18 8, हातचा आला 1. 4 2 8 आणि हातचा 1 9. 4ने आपण गुणलेलं आहे. त्यानंतर आता 3ने आपल्याला गुणायचं आहे. मग आता पुन्हा या ठिकाणी 2 फुलं येतील. 2 घरं रिकामे सोडून द्या. पहिल्यांदा कोणतंच सोडलं नाही, मग 1 सोडलं, मग 2 सोडलं, मग 3, अशा प्रकारे वाढत जाईल. 3ने जर गुणलं तर 3 5 15 5, हातचा आला आपला 1. 3 चूक 12, 12 + 1 13, 13 3, हातचा आला 1. 3 2 6, 6 + 1 7. सगळ्यांची बेरीज करा. इथं 5, 1 + 0 1. त्यानंतर 7 आणि 7 14 आणि 15 आणि 5 20 0, हातचे आले 2. हे 9 + 1 10 आणि 2 12, 12 + 3 15 5, हातचा आला 1. 7 आणि 1 8. याचा अर्थ उत्तराला तुमचा 85,015 या दोघांचा गुणाकार. पटकन गुणाकार लिहिला जातो. या ठिकाणी ऋण चिन्ह दिलेलं आहे आणि ऋण किती आहे, एकच आहे. याचा अर्थ विषम अंक आलेल्या ऋण चिन्हांचा, त्यामुळे याला आपण काय म्हणणार, मायनस. म्हणजे आपला गुणाकार आता आला -85,015. टाईप नंबर 3 मध्ये आपल्याला घ्यायचा आहे भागाकार.
तर भागाकार या ठिकाणी घेत असताना रूल एकच, प्रत्येक संख्येला भाग द्यायचा. जर भाग जात नसेल तर भाग शून्याचा गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर आपण या ठिकाणी म्हटलं असेल 1111ला जर 11नी भागायचं असेल तर भागाकार. घाईघाईमध्ये आपण पटकन करून टाकत असतो. आता कसं भागतो? 11 एक 11, शून्य पुन्हा 11 एक 11. कार्यक्रम या ठिकाणी आपला चुकला, 0 मार्क. मग काय करायचं? 1111ला 11ने भागा. साध्या संख्या आहेत, सुरुवातीला आपण 2 संख्या 3 संख्या एकदम घेऊ शकतो. 2ची आवश्यकता आहे. 11 एक 11 हे सर्वांचंच बरोबर असतं. वजाबाकी केली 0. त्यानंतर एकदम 2 संख्या खाली नाही घेता येत, एकच संख्या खाली घ्यायची. म्हणजेच 1 आपण खाली घेतला. 1 खाली घेतल्यानंतर 1ला भाग जात नाही. मग आपण काय म्हणणार? शून्याचा भाग देऊ. 0 वजा केलं तर पुन्हा उरलं 1. दुसरा 1 आता शेवटचा खाली घेतला, 11 तयार झालं. 11 एक 11. या ठिकाणी बाकी उरली आपली 0. याला म्हणत असतो आपण बाकी, रिमाइंडर. हे झालं आपलं भाज्य, हे झालं आपलं भाजक, आणि याला म्हणतो आपण भागाकार. भागाकार म्हणजेच इंग्लिशमध्ये याला कोशंट, याला डिव्हिडंड, रिमाइंडर आणि या ठिकाणी डिवायझर. यावरून एक सूत्र तयार होतं. कधी कधी त्यावर सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला दिलेलं असतं. म्हणजेच काय? सूत्र लक्षात घ्या. भाज्य बरोबर भागाकार गुणाकारामध्ये भाजक आणि अधिक बाकी. तर भाज्य जर काढायचं असेल तर दोघांचा गुणाकार आणि बाकी जर त्यामध्ये मिळवलं तर इकडची संख्या यायला पाहिजे. भाज्य किती आपलं इथलं? 1111 करून पाहायचं. भागाकार किती आला? 101 आला, 101. गुणाकारामध्ये भाजक किती आहे? 11 आहे, अधिक बाकी किती आहे? 0. याचा अर्थ या दोघांच्या गुणाकारामध्ये 0 मिळवल्यानंतर 1111 यायला पाहिजे. मग करून पहा. 11 एक 1101 हातचा आला 1, 11 0 0, 0 प्लस 1 1 आणि 11 एक 11 अधिक 0, याचा अर्थ 1111. आता पाहायचं तुम्हाला स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. मग पहिल्यांदा विचार करू आपण स्थानिक किंमत. साधा नंबर घेतला असेल आपण 2450. तुम्हाला म्हटलं या ठिकाणी 4ची स्थानिक किंमत काढा. तर पहिला प्रकार स्थानिक किंमत, याचा अर्थ त्याची पोझिशन, त्याचं स्थान कुठं आहे त्यावरून ती किंमत आपल्याला लिहावी लागते. शतक स्थानी आहे 4, याचा अर्थ 400 ती किंमत राहणार आहे. किंवा 4च्या ठिकाणी 4, उरलेल्या अंकाच्या ठिकाणी काय टाकायचं? 0. दुसरा प्रकार पुन्हा या 4ची स्थानिक किंमत गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिता यायला पाहिजे. याचा अर्थ 10चा घातांक. इथं गुणाकारामध्ये नेहमी 10च राहणार आहे. मग 10चा घातांक लिहायचा किती? तर ज्याची स्थानिक किंमत विचारली त्याच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत? 2. जेवढे असतील तेवढा घातांक आपण डोक्यावर लिहिणार. ही झालं साधी संख्या असेल तर. पॉईंटमध्ये दिली सपोज 23.4589,7. तुम्हाला म्हटलं 9ची स्थानिक किंमत लिहा. मग 9ची स्थानिक किंमत, 9च्या ठिकाणी 9, बाकीचे सर्व काय करा? 0. याचा अर्थ पहिलं उत्तर झालं 0.0009. त्यानंतर दुसरं उत्तर 9 गुणाकारामध्ये 10चा घातांक. आता इथे साधी संख्या होती, जेवढ्या संख्या उरल्या त्यांची संख्या 2 आहे तर 2 आपण डोक्यावर लिहिलं. या ठिकाणी पॉइंट पासून 9चा क्रमांक तुम्हाला पाहायचा आहे. पॉइंट पासून 9चा क्रमांक. 4चा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. 9 चौथ्या क्रमांकावर आहे तर डोक्यावर काय येईल आपलं? -4. पॉइंटमध्ये असेल तर हे मायनसमध्ये यायला पाहिजे. पॉइंटमध्ये नसेल तर घातांक कसा येईल? धन येईल. मग ही झाली आपली स्थानिक किंमत. दुसरी आपली फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत. फेस म्हणजे चेहरा. त्या अंकाला पाहता क्षणी तुम्ही काय वाचता ती त्याची दर्शनी किंमत असते. मग संख्या पॉइंटमध्ये असेल, पॉइंटमध्ये नसेल, त्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. जसं या ठिकाणी आपण घेतलं असेल 23.245. 4ची तुम्हाला विचारलं की
दर्शनी किंमत कोणती? 4ला आपण 4च म्हणत असणार, याचा अर्थ याची तुमची किंमत कोणती झाली? 4. तुम्हाला असं म्हटलंय 3 4 5 8 9 34,589. या 4ची दर्शनी किंमत काय? तर 4ला आपण काय म्हणणार? 4च. तो कोणत्या ठिकाणी आहे त्याचा याच्याशी कोणताही संबंध नाही. 4ला 4, 9ची म्हटलं 9, 8ची म्हटली 8. अशा प्रकारे दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत तुम्हाला काढता यायला पाहिजे. त्यानंतर यावर आपल्याला काय विचारले जातात? प्रश्न कसा विचारला जाईल? तर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीतला फरक काढा किंवा मग स्थानिक किंमत दर्शनी किंमतीमधला फरक घ्या. अशा प्रकारचे प्रश्न यावर तयार झालेले असतात. 5. यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे कसोट्या, टेस्ट. 2 पासून 11 पर्यंत मिनिमम आपल्याला कसोट्या माहिती पाहिजे. कोणत्या संख्येला भाग जातो, कोणत्या संख्येला भाग जात नाही त्याकरता जसं आपण म्हणणार 2ची कसोटी, याचा अर्थ 2ने कोणकोणत्या संख्यांना भाग जाईल. मग 2ने कोणकोणत्या संख्यांना? तर ज्या अंकांच्या एकक स्थानी 0 2 4 6 व 8 हे जर अंक एकक स्थानी असतील तर त्या संख्येला 2ने भाग जातो किंवा सर्व समसंख्यांना 2ने भाग जातो. त्यानंतर 3ची कसोटी. 3 करता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अंकांची बेरीज. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं असेल या ठिकाणी 279, याला 3ने भाग जातो का? बेरीज करा. 7 आणि 2 9, 9 प्लस 9 18, 18 3च्या पाड्यामध्ये येतो, याचा अर्थ या संख्येला 3ने भाग जातो. त्यानंतर 4ची कसोटी. 4 करता आधी काय लिहिलेलं आहे त्याच्याशी आपला कोणता संबंध नाही, फक्त एकक आणि दशक. याला ब्लॉक करतो मी. एकक दशकच्या ठिकाणी जी काही संख्या असेल त्या संख्येला 4ने भाग जायला पाहिजे. जर जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. 24ला भाग जातो, याचा अर्थ 34,524ला सुद्धा 4ने भाग जातो. ऑर मध्ये पुन्हा दुसरी कसोटी लक्षात ठेवायची. शेवटी जर 2 शून्य असतील तर फॉर एक्झाम्पल 2 3 0 0, शेवटी 2 शून्य आहेत, याचा अर्थ या संख्येला 4ने भाग जातो म्हणजे जातोच. मग 3 असतील 4 असतील 5 असतील त्यामध्ये प्रॉब्लेम नाही. महत्वाचं काय? 2 शून्य दिसतात, याचा अर्थ 4ने भाग जातो. त्यानंतर 5ची कसोटी. एकक स्थानी 0 किंवा 5 या दोघांपैकी कोणताही अंक एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 240 किंवा आपण म्हणणार 255. एकक स्थानी 0 आहे किंवा या ठिकाणी 5 आहे, दोघांनाही 5ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 6ची कसोटी. आता 6 करता लक्षात ठेवायचं तुम्हाला 2 आणि 3, याचा अर्थ ज्या संख्येला 2ने आणि 3ने दोनही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्याच संख्येला 6ने पूर्ण भाग जातो. जसं तुम्ही म्हटलं असेल 18 समसंख्या आहे, याचा अर्थ याला 2ने पूर्ण भाग जातो. 3च्या पाड्यामध्ये पण आहे, याचा अर्थ याला 6ने पूर्ण भाग जातो. म्हणजे विषम संख्या जर तुम्ही घेतलेली असेल या ठिकाणी तर तुम्हाला 6ने भाग जात नाही असं डायरेक्ट लक्षात येईल, कारण विषम संख्येला 2ने भाग जात नाही, याचा अर्थ 3नी चेक करण्याची तुम्हाला गरजच नाही, म्हणजे त्या संख्येला 6ने भाग जात नाही. मग रूल काय लक्षात ठेवायचा? कोणतीही विषम संख्या असेल तर त्याला 6ने भाग जात नाही. सम असेल तर मग मात्र तुम्हाला चेक करावं लागेल 3ने भाग जातो किंवा नाही. 6ची कसोटी काय झाली? ज्या संख्येला 2ने आणि 3ने पूर्ण भाग जातो त्याच संख्येला 6ने पूर्ण भाग जातो. 8ची कसोटी. 8चं साम्य आहे 4 सोबत. 4 करता आपण काय म्हटलं होतं? शेवटचे 2 अंक चेक करा. या ठिकाणी आपण काय करणार? शेवटचे 3 अंक एकक, दशक आणि शतक. एकक, दशक, शतक. शेवटच्या 3 अंकांना 8ने पूर्ण भाग जातो, याचा अर्थ या कंप्लीट संख्येला 8ने भाग जातो. किंवा 0 करता काय? शेवटी जर 3 शून्य तुम्हाला दिसत असतील तर या संख्येला सुद्धा 8ने भाग जातो. त्यानंतर 9ची कसोटी. 9ने कोणकोणत्या संख्यांना भाग जातो? याचं साम्य आहे 3 सोबत. मग आता 3 सोबत साम्य याचा अर्थ अंकांच्या बेरजे सोबत साम्य असायला पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर घेतलं असेल 2799, 9ने भाग जातो का? तर अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. याची जर बेरीज केली तर 27ला 9ने भाग जातो, याचा अर्थ या संख्येला सुद्धा
9 ने भाग जातो. 10 करता लक्षात ठेवण्याची काही आवश्यकताच नाही. शेवटी 0 आहे तर 10 ने भाग जाईलच. फॉर एक्झाम्पल 210 0 आलं याचा अर्थ 10 ने भाग जातो. आणि लास्ट एक कसोटी पुन्हा लक्षात ठेवायची आपल्याला, 11ची कसोटी. 11 करता समस्थान विषमस्थान किंवा एक सोडून एक अंक असा आपण म्हणून त्या ठिकाणी. सपोज इथे आपण घेतल्या 5665, 11 ने भाग जातो का? पहिला अंक धरला, दुसरा सोडला, तिसरा, या दोघांची बेरीज 11, पुन्हा दुसरा आणि नंतर चौथा, यांची बेरीज 11. ज्या काही दोन बेरजा आल्या असतील त्यांची करायची आपल्याला वजाबाकी. आणि वजाबाकी कशी पाहिजे? 0 यायला पाहिजे किंवा 11 यायला पाहिजे किंवा 22 किंवा 33 अशा प्रकारे येत असेल तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. आता ह्या कसोट्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. केव्हा केव्हा कॅन्सलेशन असतं किंवा तुम्हाला लसावी काढावा लागतो, तेव्हा त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे लक्षात येण्याकरता कसोट्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. या कसोट्यावरचे प्रॉब्लेम्स त्या टाईपमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचे. 6 लहान मोठी संख्या तयार करणे. यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. जसं तुम्हाला म्हटलं जाईल 0, 8, 2 आणि 1 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करा आणि यापासून 4 अंकी संख्या तयार करा. मग ती मोठ्यात मोठी विचारतील किंवा लहानात लहान विचारतील. मग यांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर मोठ्या अंकापासून आपण सुरुवात करणार. मोठा अंक कोणता आहे? 8 आहे. 8 पेक्षा लहान 2, त्यापेक्षा लहान 1, त्यापेक्षा लहान 0. याचा अर्थ प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या 8210. लहानात लहान जर तुम्हाला विचारलेली असेल तर याला विरुद्ध समजा तुम्ही लिहिलं अशा प्रकारे तर ही संख्या तयार होणार नाही. तुम्हाला म्हटलं 4 अंकी संख्या, 4 अंक दिसतात पण या शून्याला महत्त्व नसल्यामुळे 128च आपण वाचणार. मग थोडंसं या ठिकाणी बदल करावा लागेल. 1 आधी घ्या, 0 नंतर घ्या. ही झाली तुमची लहानात लहान संख्या तयार 1028. ही मोठ्यात मोठी आणि ही लहानात लहान. केव्हा केव्हा तुम्हाला असा प्रश्न दिला जातो, जसं या ठिकाणी आपण म्हणणार 3, 8, 1 आणि 5 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान समसंख्या, समजा आपण म्हटलं लहान समसंख्या तुम्हाला तयार करायची. आता लहान समसंख्या जर म्हटलं असेल तर लहान संख्येपासून आपण सुरुवात करणार. 1 त्यापेक्षा मोठा, 3 त्यापेक्षा मोठा, 5 त्यापेक्षा मोठा, 8. हे सरळ सरळ आपलं आलेलं आहे. 1358 लहान समसंख्या. तुम्हाला म्हटलं मोठ्यात मोठी समसंख्या. मग मोठ्यात मोठी जर म्हटलं तर आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करणार. 8, 5, 3, 1. मोठ्यात मोठी संख्या झाली पण या ठिकाणी ती सम नाही, कारण एकक स्थानी काय आलेलं आहे? 1 आलेलं आहे. थोडंसं आपल्याला बदल करावा लागेल. हा जो 8 आहे याला आपण काय करू? या ठिकाणी टाकून देऊ. याचा अर्थ मोठ्यात मोठी समसंख्या आता कोणती तयार झाली? 5318. मग सम विचारलं की विषम विचारलं की डायरेक्ट लहान मोठी संख्या विचारली, तेवढं तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. 40 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? मग आता बेरीज आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर सूत्र तुम्हाला आहे n इंटू ब्रॅकेटमध्ये n+1/2. n म्हणजे शेवटची संख्या, किंवा तुम्हाला लक्षात ठेवता येईल बेरीज जी काही शेवटची संख्या असेल ती संख्या. बेरजे करता सूत्र लक्षात ठेवा. 40 म्हटलं तर या ठिकाणी 40, 50 म्हटलं तर या ठिकाणी 50. लगेच त्याच्या समोरची संख्या लिहा 41. भागाकारामध्ये 2. कॅल्क्युलेट जर केलं तर 2 1 2 या ठिकाणी भागलं तर 20. गुणाकार केल्यानंतर इथे 8 या ठिकाणी 2 या ठिकाणी 0. याचा अर्थ 40 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली आपली? 820. 30 नंतर क्रमागत येणारी 7वी विषम संख्या कोणती? 30 याचा अर्थ तुम्हाला समसंख्या दिलेली आणि त्याच्या नंतरची तुम्हाला म्हटलं विषम संख्या शोधा. समनंतर विषम आपल्याला काढायची आहे. मग आता समनंतर विषम जर असेल तर सूत्र कसं लक्षात ठेवायचं ते पहा. या ठिकाणी काय काय दिलेली जी काही संख्या असेल ती संख्या, त्याला आपण सम आहे तर ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ समसंख्या, अधिक कोणत्या क्रमांकाची संख्या आहे तर तो क्रमांक, गुणाकारामध्ये 2 आणि सगळं झाल्यानंतर -1.
आता समसंख्या अधिक जो काही क्रमांक असेल त्याची दुप्पट या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यातून एक काय करायचा, वजा करायचा. आपल्याला जी संख्या पाहिजे 7व्या क्रमांकाची, त्याकरता दिलेली संख्या आहे 30 अधिक कोणता क्रमांक, 7व्या क्रमांकाची संख्या पाहिजे. गुणाकारामध्ये 2 वजा 1. आता या ठिकाणी 30 अधिक 7 2 14 वजा 1. 30 अधिक 14 44 वजा 1 43. याचा अर्थ 30 नंतर 7वी विषम संख्या कोणती असायला पाहिजे, 43 असायला पाहिजे. नंबर 9, 30 नंतर येणारी 8वी समसंख्या. मागच्या गणितामध्ये सम नंतर विषम विचारलं होतं, या ठिकाणी सम नंतर काय विचारलं आपल्याला, समज विचारलेलं आहे. सारखं सारखंच आहे. मग सारखं सारखं असेल तर त्याकरता सूत्र दिलेली संख्या अधिक 2 गुणाकारामध्ये क्रमांक, कोणत्या क्रमांकाची संख्या पाहिजे तो क्रमांक. मग दिलेली संख्या कोणती आहे आपली, 30 आहे, अधिक कोणत्या क्रमांकाची संख्या पाहिजे, 8वा क्रमांक, त्याला 2 ने गुणायचं. याचा अर्थ 30 अधिक 8 2 16 म्हणजेच उत्तर आलं आपलं 46. 30 नंतर 8वी समसंख्या बरोबर 46. 10, 15 नंतर येणारी 7वी विषम संख्या शोधा. आता या ठिकाणी विषम संख्येनंतर तुम्हाला विषम संख्या विचारलेली आहे. जसं सम नंतर सम विचारलं तसं या ठिकाणी विषम नंतर विषम. सूत्रामध्ये काहीच बदल नाही, सूत्र तेच राहणार आहे. मग या ठिकाणी 7वी विषम संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक 2 गुणाकारामध्ये क्रमांक. हे सम असेल आणि विषम असेल तर सूत्र असंच राहणार आहे, दिलेली संख्या अधिक 2 गुणिले क्रमांक. मग दिलेली संख्या किती आहे तर आपल्याकडं 15 आहे, अधिक 2 गुणाकारामध्ये क्रमांक 7. मग 15 अधिक 7 2 14. याचा अर्थ ती संख्या असली पाहिजे आपली 29. 11, 15 नंतर येणारी 7वी समसंख्या. आता या ठिकाणी विषम नंतर सम विरुद्ध विचारलेला आहे, त्यामुळे थोडासा बदल. 15 नंतर येणारी 7वी समसंख्या, मग आपण म्हणणार 7वी समसंख्या बरोबर दिलेली संख्या अधिक 2 गुणाकारामध्ये क्रमांक वजा 1. इथं जर सम विषम सम असेल तर वजा 1 यायला पाहिजे. सम विषम असेल तर वजा 1 ची आवश्यकता राहत नाही. आता दिलेली संख्या आहे 15 अधिक 2 गुणाकारामध्ये 7 वजा 1. मग 15 तुमचा जसाच्या तसा अधिक 7 2 14 वजा 1. या दोघांच्या बेरजेतून जर याला वजा केलं तर उत्तर येतं आपलं 28. म्हणजेच 15 नंतर 7वी समसंख्या बरोबर कोणती असली पाहिजे, 28. 12, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 डॅश 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 99. म्हणजे इथं सरळ विषम संख्यांची बेरीज आपल्याला दिसत आहे. विषम संख्यांची बेरीज बरोबर संख्या जर तुम्हाला डायरेक्ट दिलेल्या असतील तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 आणि पूर्ण कंसाचा काय करायचा, वर्ग. विषम संख्येच्या बेरजे करता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि कंसाचा वर्ग. 99 अधिक 1 100 भागाकारात 2 आणि कंसाचा वर्ग. 100ला जर 2 न भागलं तर 50, त्याचा वर्ग जर केला तर 5 5 25. म्हणजेच 1 पासून 99 पर्यंत ज्या काही विषम संख्या आहेत त्यांची बेरीज किती आली, 2500. 13, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 12 इथपर्यंत बेरीज आपल्याला विचारलेली आहे. म्हणजेच समसंख्यांची बेरीज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. समसंख्यांची बेरीज त्याकरता लक्षात ठेवायचं आहे, शेवटची संख्या गुणाकारामध्ये याच्या समोरील संख्या, शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारामध्ये समोरील संख्या. मग आता सूत्र तुमचं लक्षात ठेवायचे, शेवटची संख्या कोणती आहे आपली, 12 आहे, छेदामध्ये 2. 12ला जर 2 न भागलं तर या ठिकाणी किती येतं आपलं 6. गुणाकारामध्ये समोरील संख्या म्हणजेच किती 7.
साइन 7 42. याचा अर्थ या सर्व संख्यांची बेरीज किती असली पाहिजे? 42. शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारामध्ये समोरील संख्या आपल्याला लक्षात ठेवायचं. 14 त्रिकोणी संख्या शोधा. आता त्रिकोणी संख्येची व्याख्या आपण पाहिलेली आहे, त्या व्याख्येनुसार जायचं आहे. जी संख्या असेल त्याची आधी दुप्पट करावं लागेल 4. 2 ची दुप्पट 4. याचे अवयव पाडा. अवयव काय आले? 2 गुणाकारामध्ये 2. जी काही दुप्पट असेल त्याचे, किंवा 4 गुणाकारामध्ये 1. याच्या व्यतिरिक्त अवयव नाहीत. परंतु जे काही अवयव पाडलेले असतात ते एकामागून एक यायला पाहिजे क्रमागत. हे क्रमागत नाहीत, हे क्रमागत नाही, याचा अर्थ ही संख्या त्रिकोणी नाही. दुसरी आपल्याला चेक करता येईल. 3 ची दुप्पट 6. अवयव जर पाडले गुणाकाराच्या स्वरूपात तर 2 गुणाकारामध्ये 3 बेत्रिक 6. या ठिकाणी अवयव क्रमागत आहेत. म्हणजेच जी काही संख्या आहे आपली 3 ही त्रिकोणी संख्या आहे. मग त्रिकोणी संख्या शोधात आपला आन्सर भेटलेला आहे बी. पुन्हा 4 ला 5 ला तुम्हाला चेक करून पाहता येईल. त्याचप्रमाणे 4 सुद्धा त्रिकोणी संख्या नाही आणि 5 सुद्धा त्रिकोणी संख्या नाही. 15 36 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. तर ज्या संख्येचा पाया आपल्याला शोधायचा आहे ती संख्या, त्याची सुरुवातीला करा दुप्पट. 36 ची दुप्पट किती आली? 72. 72 आल्यानंतर जी काही दुप्पट असेल त्याच्या जवळची वर्गसंख्या, जवळची वर्गसंख्या, जवळची म्हणजे मागची, समोरची घ्यायची नाही. मग मागची वर्गसंख्या कोणती आहे? 64. जी काही वर्गसंख्या असेल त्या वर्गसंख्येचं घ्या वर्गमूळ. याचा अर्थ उत्तर किती आलं? 8. म्हणजेच 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 8. टाईप नंबर 16 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर त्रिकोणी संख्या आणि हा दिलेला तुम्हाला पाया. जर का पाया तुम्हाला दिलेला असेल, पाया बरोबर 6, तर त्याच्या समोरची संख्या घ्या गुणाकाराच्या स्वरूपात. 6 नंतर 7, त्याला भागाकारामध्ये 2. आता याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बे एक बे, याला जर भागलं तर बेत्रिक 6 आणि 7 त्रिक 21. याचा अर्थ 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे आपली? 21. नंबर 17 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची. मग तुम्हाला 21 नंतर समोरची म्हणतील किंवा 21 नंतर मागची त्रिकोणी संख्या असं या ठिकाणी म्हणतील. ज्या संख्येनंतर तुम्हाला विचारलेलं त्या संख्येचा आधी पाया काढायचा आपल्याला. 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 21 चा पाया, पाया काढण्याची पद्धत मागेच आपण पाहिलेली आहे. जी काही संख्या असेल पाया काढण्यासाठी तिची आपण काय करू? दुप्पट. 21 ची दुप्पट 42. दुप्पट जे काही आले असेल त्याच्या जवळची कोणती संख्या घेणार आपण? वर्ग संख्या. 42 च्या जवळची, मागची घेत असतात नेहमी करताच. जवळची वर्ग संख्या आहे 36. जी काही वर्ग संख्या घेतली त्याचं वर्गमूळ घ्या. 36 चं वर्गमूळ 6. याचा अर्थ 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला? 6 झालेला आहे. तुम्हाला चौथी त्रिकोणी संख्या पाहिजे. मग या ठिकाणी आपण म्हणणार चौथी त्रिकोणी संख्या. चौथी त्रिकोणी संख्या. तर जी संख्या विचारलेली असेल ती त्या पायामध्ये मिळवायची. समोरची म्हटली तर प्लस करायची, मागची म्हटली तर 6 वजा 4 केलं असतं आपण. तुम्हाला म्हटलं 21 नंतर क्रमाने येणारी म्हणून आपण काय केलंय? प्लस. मग 6 आणि 4 किती झाले? 10. म्हणजे जी काही तुम्हाला नंतरची चौथी त्रिकोणी संख्या पाहिजे तिचा हा पाया झाला. चौथी त्रिकोणी संख्येचा पाया असं करा या ठिकाणी. संख्येचा पाया. मग तो आलेला आहे आपला 10. पाया आल्यानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्या कॅल्क्युलेट करता येईल. याचा अर्थ चौथी त्रिकोणी संख्या तिचा पाया 10 काढण्याकरता 10 गुणिले समोरची संख्या 11 छेदामध्ये 2. म्हणजेच बे एक बे आणि बे पंच 10. उत्तर आलं तुमचं 55. 41 ते 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? 41 ते 73.
आता नैसर्गिक संख्येची व्याख्या आपण पाहिलेली आहे, क्रमागत 1 पासून अनंत जे असतं त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतो. मग तुम्हाला 41 पासून 73 पर्यंत किती आहेत? मग नैसर्गिक संख्या बरोबर जेव्हा तुम्हाला विचारला जातं पटकन आपण त्यांची वजाबाकी करून टाकतो आणि उत्तर लिहून टाकतो, त्या ठिकाणी आपलं गणित चुकतं. 41 पासून 73 पर्यंत याचा अर्थ जी मोठी संख्या असेल ती घ्या, वजा छोटी संख्या घ्या. एवढं वजाबाकी झाल्यानंतर त्यामध्ये +1 आपल्याला करावा लागतो, ते विसरायचं नाही. या दोघांची वजाबाकी जर आपण केली तर 32 +1 त्या ठिकाणी जर लिहिला तर 33. याचा अर्थ यांच्या दरम्यान किंवा 41 पासून 73 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? तर 33 नैसर्गिक संख्या आहेत. 19 35 ते 55 पर्यंत किती समसंख्या आणि विषम संख्या आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आता समसंख्या, दुसरं आपल्याला काढायचं आहे विषम संख्या. 35 आणि 55 दोन्ही अंक जर पाहिले तर या ठिकाणी काय आहेत? विषम आहेत. दोन्ही अंक कोणते आहेत? विषम आहेत. विषम अंकाच्या दरम्यानच्या कोणत्या पाहिजेत? समसंख्या पाहिजे. मग विषम दरम्यानच्या जर समसंख्या असेल तर दोघांमधला फरक भागाकारामध्ये 2 जे येईल ते तुमचं फायनल आन्सर. यांची जर वजाबाकी आपण करून टाकली तर हे झाले 20/2 म्हणजेच किती आलं? 10. याचा अर्थ या दोन विषम संख्यांच्या दरम्यान किती समसंख्या आहेत? तर 10 समसंख्या आहेत. तर विषम संख्यांच्या दरम्यान विषम संख्या जर विचारलेलं असेल म्हणजे 35 पासून 55 पर्यंत, याचा अर्थ 35 धरला जाईल, 55 त्यामध्ये धरला जाईल. विषम संख्या किती आहेत? तर पुन्हा तसंच घ्यायचं आहे. फरक भागाकारामध्ये 2 तर आहेच, चेंज कुठं झाला? विषम 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 असेल तर +1 करायचं, सम 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 असेल तरी +1 करायचं. आता यांचा डिफरन्स जर आपण पाहिला तर इथे किती आला आपलं? 20/2 अधिक 1. याचा अर्थ 10 अधिक 1 म्हणजेच 11 विषम संख्या 35 पासून 55 पर्यंत राहतील. 20 38 ते 88 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. मग नैसर्गिक संख्यांची बेरीज करता शॉर्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. फरक भागिले 2 गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या. फरक याचा अर्थ मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा. 88 वजा 38 भागाकारामध्ये 2. वजाबाकी जर केली तर किती आली आपली? 50/2 म्हणजेच आली 25. हे राहिलेलं अजून गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या जर काढायचं असेल तर मागच्या टाईपमध्ये आपलं झालेलं आहे. दोन संख्यांमधला फरक +1. याचा अर्थ 88 आणि त्यानंतर 38 यामधला फरक जर काढला तर 50 +1 म्हणजे किती आलं? 51. म्हणजेच 38 पासून 88 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहेत? 51. ते टाका या ठिकाणी गुणाकारामध्ये. गुणाकार 25 न जर आपण 51 ला मल्टिप्लाय केलं त्या ठिकाणी येतं 32 13 म्हणजेच 3213. मग 38 पासून 88 पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर 3213. 21 3 ते 28 पर्यंत किती समसंख्या आहेत? आतापर्यंत आपण कसं दिलं होतं? दोन्ही सम किंवा दोन्ही विषम. या ठिकाणी तुम्हाला दिला एक विषम एक सम. जेव्हा तुम्हाला किती समसंख्या असं विचारलेलं असतं तेव्हा एकतर ह्या दोन्ही तुम्हाला सम पाहिजे आपल्या सूत्रानुसार किंवा दोन्ही विषम पाहिजेत. मग या ठिकाणी 3 असेल तर 3, 28 असेल तर याला आपण तात्पुरता काय घेऊ? 29 घेऊन टाकू. सूत्रामध्ये बसण्याकरता दोन्ही आता विषम विषम आपण केलेलं आहे. मग विषम विषम जर असतील तर त्या ठिकाणी विषमच्या दरम्यानच्या कोणत्या संख्या पाहिजे? समसंख्या. म्हणून समसंख्या, मागचं सूत्र आठवा, समसंख्या बरोबर फरक भागाकारामध्ये 2. मग फरक याचा अर्थ 29 वजा 3 भागाकारामध्ये या ठिकाणी 2. आता 29 मधून जर आपण 3 काढले तर उरले 26/2 म्हणजेच किती आलं? 13. 3 ते 28 पर्यंत एकूण समसंख्या किती असायला पाहिजे? तर 13. 22 1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येस 13 ने पूर्ण भाग जाईल. तर 1056 आहे तर 1056 आपण लिहून टाकू, त्याला 13 ने भागू. 13 ने जर भागलं तर पहिला भाग जाईल आपला 8चा,
13 आठी 104 होतात. वजा बाकी जर केली तर उरला 1. त्यानंतरचा वरचा 6 खाली घ्या, याला इथे 6. पुन्हा 13 एक 13. 16तून जर 13 काढले तर उरले 3. ही झाली आपली बाकी. मग कोणती लहानात लहान संख्या वजा करायची, तर ती संख्या बरोबर जो काही आपला भाजक असतो त्या भाजक मधून बाकी काढून टाकायची. भाजक वजा बाकी, याचा अर्थ भाजक किती आहे आपला 13 वजा बाकी 3, वजा बाकी किती आली 10. म्हणजेच ती लहानात लहान संख्या कोणती असायला पाहिजे, 10 असायला पाहिजे. 23 संख्या पुन्हा 30 घेतली आपण. 1056. 1056 मधून कोणती लहानात लहान संख्या आता लिहिलाय आपण वजा करावी, म्हणजेच 13 ने त्या संख्येला पूर्ण भाग जाईल. पद्धत पूर्ण तशीच आहे. 1056 ला 13 ने भागायचं. 13 ने जर भागलं तर 13 आठी 104. मायनस जर केलं तर उरलं किती 1. नंतरची संख्या खाली घ्या 6. 13 एक 13, बाकी उरले 3. जी काही बाकी उरली ती संख्या आपलं काय उत्तर राहील. नंबर 24 यामध्ये तुम्हाला दिला आहे 54 गुणिले 55 अधिक 54 गुणिले 45. पूर्ण गुणाकार करणे आणि बेरीज करणे असं अपेक्षित नाही. संख्या मोठ्या मोठ्या दिलेल्या असतील यापेक्षा अजून वेळ खाण्याकरता या प्रकारचे प्रॉब्लेम्स राहतात. असा प्रॉब्लेम दिसल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काहीतरी क्लू सोडलेला असतो. सामायिक कोण आहे दोन्ही पदामध्ये, बरोबर अधिक चिन्हाच्या आधीचं एक पद, अधिक चिन्हाच्या नंतरचं एक पद. दोघांमध्ये कॉमन आहे 54. मग या ठिकाणी घ्या 54 54. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये हा 54 गेला या पदातला, उरला काय 55. अधिक आहे तर या ठिकाणी अधिक, हा 54 गेला, उरला काय या ठिकाणी 45. 54 ॲज इट इज दोघांची बेरीज जर केली तर 100. 100 गुणाकारामध्ये 54, याचा अर्थ 5400. म्हणजेच यांच्या गुणाकाराची बेरीज आपली किती आहे 5400. 25 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 1 पासून 100 पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. म्हणजे 5चा पाढा 100 पर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे, त्यांची बेरीज करायची. आता याकरता बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या 5चा पाढा जर म्हटलं तर 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 असं करत करत कुठपर्यंत 100 पर्यंत. पहिली संख्या कोणती राहणार 5. शेवटची संख्या कोणती आहे 5च्या पाढ्यामध्ये 100 दिलेली आहे. छेदामध्ये 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या त्या तुम्हाला मोजाव्या लागतील. जर या संख्या पूर्ण आपण मोजल्या तर त्या येतील आपल्या कम्प्लिटली 20. वरची बेरीज आली आपली 105, भागाकारामध्ये 2, गुणाकारात 20. भाग जर तोडला तर बे एक बे, बे 10 20. याचा अर्थ 105 गुणिले 10 म्हणजे 1050. ही झाली या सर्व संख्यांची बेरीज. 26 3 4 8 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 4 अंकी संख्या तयार होतील. या ठिकाणी 1 2 3 4 आहे 4 अंकी. आता या प्रकारचं गणित असेल तर संख्या तयार करत बसायचं आपल्याला नाही आहे. किती संख्या आहेत 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहेत. 4 अंकी संख्या तयार करायची आहे. उलट लिहायचं 4 पासून. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 5 अंकी म्हटलं तर पुन्हा 5 पासून उलट 1 पर्यंत. यांचा गुणाकार केला म्हणजे फायनल आन्सर 4 त्रिक 12, 12 दुनी 24, 24 एक 24. याचा अर्थ किती संख्या तयार होतील तर यापासून एकूण 24 संख्या आपल्याकडे तयार होतील. 27 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग डॅश डॅश डॅश. किती काही संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची असेल तर त्याकरता सूत्र केअरफुली लक्षात घ्या थोडंसं. शेवटची संख्या पहा. शेवटची संख्या कोणती आहे 7 आहे या ठिकाणी. मग लिहायचं 7. त्यानंतर गुणाकारामध्ये याच्या समोरची संख्या लिहायची 8. काय केलं आपण वर्गांची बेरीज कंटिन्युअस वर्ग असतील तर ती शेवटची संख्या लिहिलेली आहे. गुणाकारामध्ये याच्या समोरची संख्या 7च्या नंतर 8 आहे. गुणाकारामध्ये या दोघांची बेरीज किती आली 15.
आणि छेदात परमनंट 6 सगळ्याच गणितामध्ये. आता याच्या कॅल्क्युलेशनमध्ये या सर्वांची काय झाली आपली बेरीज. 3 जर भागलं तर 3 2 6, 3 5 15, बे 1 बे आणि बेचूक 8. गुणाकार जर केला तर 4 5 20, गुणाकारामध्ये 7, याचा अर्थ 140 या सर्व संख्यांच्या वर्गांची काय असेल बेरीज. 28. आता 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, घन असलेल्या संख्यांची बेरीज आपल्याला करायची. त्याकरता सूत्र पुन्हा लक्षात ठेवायचं. बेरीज बरोबर शेवटची संख्या जशीच्या तशील्या, गुणाकारामध्ये समोरची संख्या 11, छेदामध्ये 2 आणि कंसाचा वर्ग. हे झालं आपलं घन असेल आणि त्यांची जर बेरीज असेल तर त्याकरता शॉर्ट फॉर्म्युला शेवटची संख्या गुणाकारामध्ये समोरची संख्या भागिले 2 आणि या कंसाचा वर्ग. याला जर आपण सोडवलं तर बे 1 बे, बे 5 10, 11 गुणिले 5, 11 5 55 आणि कंसाचा वर्ग. शेवटी 5 असेल तर वर्ग करण्याची पद्धत आपली झालेली आहे. 5 5 25, शेवटी 5 असेल तर आधीची जी काही संख्या असेल त्याच्या समोरची संख्या घ्या 6, 6 5 30. याचा अर्थ 55 चा वर्ग किती आला आपला 30 25. म्हणजेच या सर्व घनांची बेरीज झाली आपली 3025. नंबर 20. 38 ते 88 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आपल्याला विचारलेलं आहे. मग समसंख्यांची बेरीज बरोबर दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज, भागाकारात 2 आणि गुणाकारामध्ये एकूण समसंख्या. बेरीज याचा अर्थ पहिली संख्या 38 आहे, नंतरची 88 आहे, भागाकारामध्ये 2 आणि गुणाकारामध्ये एकूण समसंख्या. ह्या कशा काढायच्या आपण पाहिलेल्या आहेत. 38 पासून 88 पर्यंतच्या समसंख्या, सम पासून सम किंवा विषम पासून जर विषम दिलेलं असेल तर त्याकरता सूत्र या दोघांमधला फरक भागिले 2 अधिक 1. दोघांमधला फरक 88 वजा 38 छेदामध्ये 2 अधिक 1. या दोघांची वजाबाकी जर आपण केली तर 50, 50 भागिले 2 अधिक 1 म्हणजेच 26 टोटल कॅल्क्युलेशन राहील. तर मग एकूण समसंख्या किती झाल्या तर 26. आता याचं कॅल्क्युलेशन 38 आणि त्यानंतर 88 यांची जर आपण बेरीज केली तर 8 आणि 8 1606, हातचा आला 1, 8 आणि 3 11 आणि 1 12, छेदात 2, गुणाकारामध्ये 26. भाग जर तोडला तर बे 1 बे, बे 1 12, बे 3 6. याचा अर्थ 63 गुणाकारामध्ये 26. गुणाकार करून घेऊ. 26 गुणाकारामध्ये 63, गुणाकार जर आपण केला तर 3 6 18, हातचा आला 1, 6 आणि 7. पुन्हा 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर 6 6 36 6, हातचे आले तुमचे 3, साईन 2 12 आणि 3 15, 8 6 6 12 आणि 1 13, 3 हातचा आला 1 6 1. याचा अर्थ टोटल आन्सर आला आपलं 1638. म्हणजेच 38 ते 88 पर्यंतच्या जेवढ्या समसंख्या असतील त्यांची बेरीज किती आली 1638.